देखा है, जो जो हुआ है वो हमने किया है। आज साहब ने कमल ने कुछ नहीं किया। तब आपके दरवाजे पे आए हैं वोट की भीख मांगने को, क्योंकि आपने कुछ काम किया है। मेरे 4 साथीदार आपसे वफादारी निभाएंगे। ये बेवफा नहीं है, ये वफादार है, इसलिए हमारे साथ है। हमारे साथ न सत्ता है, न पैसा है, न गुंडागिरी की ताकत है। हम चारों आपके तरफ से अगर चुनाव में चुन के आते हैं तो मैं, विशाल पाटिल और विश्वजीत कदम ये वादा करते हैं कि 5 साल में ये जो 4 हमारे भाई और बहन को जो वादा करेंगे वो वादा हम निभाएंगे। हमारी वो जिम्मेदारी रहेगी, आप कोई चिंता मत कीजिए। खुनाची मालिका या शहरात आहे। आम्ही एक पुस्तिका काढली, सांगली शहराचा पंचनामा। तर त्या पुस्तिकेला सरकार आम्हाला परवानगी देत, कारण का या शहरात नशेबाज काय काय झाले त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या, त्या आम्ही एकत्रित केल्या, त्या छापल्या। खुनाची मालिका मागच्या वर्षी झाली, यावेळी तो ओपनिंगलाच लोणकुंदर, ओपनिंगला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांची होती, जे परवा येऊन आश्वासनं देऊन गेले, हे आम्ही काढलेलं। आणि तुम्हाला निर्णयाला आम्हाला बंदी आहे। का बंदी आहे तर या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या विरोधी सगळ्या बातम्या आहे। हे जी सगळ्या बातम्या आहेत या वाचल्या तर तुम्ही तिकडं मतदानही करणार नाही याची आम्हाला खात्री आहे। त्यामुळं या सगळ्या बातम्या वर्तमानपत्रात आलेल्या आहे बरं का, आम्ही काही बातमी दिली नाही। वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आम्हाला छापून लोकांपर्यंत द्यायला यांचा विरोध आहे, आम्हाला परवानगी नाही। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडासा विचार यावेळी करा। मोदी साहेब सत्तेवर आल्यावर मोदी साहेबांनी सांगितलं की सांगली चांगली कर। काय वाक्य होतं? सांगलीदाल चांगली सांगली चांगली करू। त्या घटनेला आज 14, 24, 11 वर्ष झाली। सांगलीमध्ये काहीही विशेष झालेलं नाही याची नोंद। त्यामुळे सत्ता असली की करता येतं, सत्ता नसली की करता येत नाही। जोड सत्ता असूनही त्यांनी काही केलं नाही। एक संधी आम्हाला द्या। आणि ही संधी देत असताना त्यांनी सांगितलेलं काँग्रेस मुक्त भारत करू, आम्हाला हे वाटलं कसं। त्यांनी काय केलं, काँग्रेस युक्त भाजपा के, काँग्रेस मुक्त भारत नाही केला तर काँग्रेस युक्त भाजपा केली। आमच्यातनंच माणसं तिकडे घेतली आणि आज या शहरातलं पॅनल उभा करण्यासाठी जागोजागी प्रयत्न करताय। तुम्हाला लोक सांगतील कशी येणार, याची 50च निवडून आलेले। 78 वजा 50 किती राहिले? 28। 28 ठिकाणी असे उमेदवार उभे आहेत की तेही भाजपचा पराभव करणार आहे। त्यामुळे 25-30च्या पलीकडे भाजप गेली तर मलाही आश्चर्य वाटेल। भारतीय जनता पक्षाला सर्व थरातून विरोध होतोय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहेच, आणखीन एक पक्ष त्यांच्या विरुद्ध लढतोय आणि त्यामुळं भारतीय जनता पक्ष मेजॉरिटी पर्यंत पोहोचू शकत नाही। आम्ही सत्तेवर आल्यावर, आम्ही निवडून आल्यावर अमकं करू तमकं करू हा म्हणायचा चान्स तर त्यांचा कमी झालाय।